मिश्राजी फोटोग्राफर, चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. विक्ट्री स्पोर्ट्स पंकज भोईर, आपण लवकरात लवकर सामन्याला ठिकाणी सुरुवात करायची आहे. विग फाईट शेवटचा सामना, मेगा फायनल, विक्ट्री स्पोर्ट्स वर्सेस स्वरा 11. विक्ट्री स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय व आमंत्रित केलाय स्वरा 11 संघाला फलंदाजीसाठी. दरम्यान मैदानात फटाक्यांची आतषबाजी आपण पाहू शकता. ज्याप्रमाणे या स्पर्धेचं स्वागत केलं होतं फटाक्याच्या आतषबाजीने, नारळ श्रीफळ वाढून त्याचबरोबर खेळपट्ट्यांचं पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार चढून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचं देखील स्मरण, यांचं देखील पूजन केलं गेलं आणि त्यानंतर या स्पर्धेची सुरुवात झाली. मात्र शेवटचा आपण पाहू शकता यावेळेस या स्पर्धेचा फटाक्याच्या आतषबाजीमध्ये. फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी सुरू आहे, बघू शकता आपण. या पिसवली गावाला झालो आतुर मी जावाला, या पिसवली गावाला नारायण भोईर स्मृती चषकचा सारा थरार बघायला मदन भाऊ. दरम्यान माजी सभागृह नेता या ठिकाणी कैलास शिंदे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय साहेबांना की आपण यायचं आहे व्यासपीठावर. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला मैदानातून त्या ठिकाणी जो कचरा झालेला तो आपण साफ करायचा लवकरात लवकर. स्वयंसेवक पंचांना सूचना आहे, लवकरात लवकर सामन्यास सुरुवात करायची आहे. हॅलो, फटाके बंद करायचे आहेत कृपया. विनंती आहे, फटाके बंद करायचे आहेत. चला पंच पंकज भोईर सामन्याला सुरुवात करायची आहे. चला या ठिकाणी धुक्याचं साम्राज्य पसरत चाललंय, त्यामुळे आपण लवकरात लवकर सामन्यास सुरुवात करायची आहे. मेगा फायनल शेवटचा सामना या ठिकाणी पाहतोय आपण दोन संघादरम्यान, स्वरा 11 व विक्ट्री स्पोर्ट्स. तर मात्र पहिल्या क्रमांकासाठी ते फाईट होईल. पहिला क्रमांक खूप महत्त्वाचा असतो बघा, नेहमीच पहिल्या क्रमांकाला महत्त्व दिलं जातं. शाळेत असताना आईवडील सांगतात की पहिला नंबर आला पाहिजे, मात्र जेव्हा दुसरा तिसरा नंबर येतो तेव्हा आई वडील विचारतात पहिला नंबर कुणाचा आला. प्रत्येक ठिकाणी रांगेत देखील पहिला नंबर हवा असतो, मंदिरात देवदर्शनासाठी देखील पहिला नंबर हवा असतो. मात्र इथे देखील या पहिल्या क्रमांकाला महत्त्व आहे. पहिला क्रमांक कोण पटकावेल, कोण ठरेल नारायण स्मृती चषकचा चॅम्पियन, कोण ठरेल मदन स्मृती चषकचा चॅम्पियन. मात्र प्रेक्षक इथे हा सामना पाहत असताना प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. विक्ट्री स्पोर्ट्स वर्सेस स्वरा 11. विक्ट्री स्पोर्ट्स डोंबिवलीचा एक अतिशय चांगला संघ, दुसऱ्या बाजूला दिनू सारगा एक दिग्गज खेळाडू, घातक खेळाडू स्वरा 11 संघामध्ये आपण पाहतोय. असे अनेक खेळाडू या स्वरा 11 संघामध्ये. प्लीज आता शांतता आपण ठेवली तर निश्चितच खूप बरं होईल. दरम्यान गोलंदाज येतोय यावेळेस पहिले षटक घेऊन सागर.
टाळ्या वाजवायच्या आहेत या पहिल्या चेंडूवर. मेगा फायनल सुरू होते. पहिला चेंडू सागर, स्ट्राईकला फलंदाज संजय. यावेळेस चेंडू हलक्यातून खेळून काढलाय संजय पाटील. संजय पाटीलचा विचार केला तर अतिशय चांगली कामगिरी पिसवली संघासाठी खेळत असताना खूप मोठं योगदान दिलेले संजयने. या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान आहे अंपायरिंगच्या भूमिकेत किंवा निश्चितच इतर जबाबदारी संजयने व्यवस्थित पार पाडलेली आहे. मात्र मेगा फायनलमध्ये स्वरा 11 संघाकडनं फलंदाजी करत असताना चेंडू अतिशय चांगला प्रयत्न. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. अतिशय सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम. धावसंख्या मात्र धावफलकावर पाहतोय आपण 2 धावा. स्ट्राईकला पुन्हा एकदा संजय, गोलंदाज सागर. हा चेंडू ऑन साईडला अतिशय चांगल्या प्रकारे ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. एक धाव पूर्ण, दुसरे धाव होईल का? अपील केलं गेलंय. मात्र इथे बघूया पंच या ठिकाणी निश्चितच जवळ जाऊन व्यवस्थित पाहतील, दुसऱ्या पंचाची चर्चा करतील आणि त्यानंतर एक योग्य निर्णय इथे पाहायला मिळेल. बघूया पंचाचा निर्णय काय होतोय. आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय संजय पाटील. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का. सात गोत्र अनधर्म आमुचा शिवसेना 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 नक्कीच शिवसेना शिवसेना शिवसेना. तौसमानाने होईल रोज पहाट, पुन्हा होणे नाही हिंदू हृदय सम्राट, पुन्हा होणे नाही हिंदू हृदय सम्राट. दरम्यान पहिला धक्का इथे लागलाय. येतोय फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर दीपक. तिसऱ्या क्रमांकावर येतोय दीपक. तिसरा क्रमांक फार महत्त्वाचा असतो बघा, कारण जेव्हा पहिला धक्का लवकर लागतो तेव्हा तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावर जबाबदारी असते. आणि या क्रमांकावर भारतासाठी विराट कोहलीसारखा एक दिग्गज खेळाडू खेळतोय. हा चेंडू ऑन साईडला, जबरदस्त फटका. संजयच्या बॅटमधून आलेला, दीपकच्या बॅटमधून आलेला चौकार. जरी फलंदाज बाद झाला तरी दीपन इथे दाखवतोय आम्ही निश्चितच इथे शेवटच्या श्वासापर्यंत लढू. बचेंगे तो और भी लढेंगे. हा चेंडू लेग ब्रेक झाला होता. नो चेंडू घोषित केलाय. चेंडू जातोय त्या ठिकाणी, नो चेंडू. आणि यावेळेस 1+1 धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. यावेळेस धावसंख्या 9. आमच्यासोबत गुणलेखक प्रतीक भोईर आणि उजव्या बाजूला मंगेश माळे असे 2 गुणलेखक. या चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण किरणचं. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. सुरेख फटका होता. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू ड्राईव्ह केला होता, स्ट्रेट ड्राईव्ह. त्या ठिकाणी किरण जो विक्ट्री स्पोर्ट्स मोठ्या संघात देखील खेळतोय ओरमसाठी. आणि आता मात्र इथे पाहू शकता अंडरम सर्कल खेळत असताना हा चेंडू पल्लू स्कूप केलाय. अप्रतिम फटका. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ चौकार. धगधगता अग्नी चहूकडे अनुमार्ग निखाऱ्यांचा, जमला नाही कोणाला तर दोष नको त्याचा. हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा फेकडांचा. वाघ एकला राजा, वाघ एकला राजा, वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा 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 माकडांचा. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 14 धावा. पहिले षटक संपलेले आहे. जबरदस्त सुरुवात. एक गडी जरी बाद झाला असला तरी मात्र इथे दीपनने स्वतःवर दबाव येऊ दिला नाही. दीपनने जबरदस्त फलंदाजी दाखवली. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. धावसंख्या एकूण धावफलकावर 14. एक गडी बाद 14 अशी धावसंख्या. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गडी जरी एक बाद झाला असला तरी निश्चितच 14 धावा आपण पाहतो पहिल्या षटकाखेर. गोलंदाज येतो यावेळेस पांडा, ज्याने निश्चित चांगली गोलंदाजी केली होती. उपांत्य फेरीमध्ये पांड्याने चांगली गोलंदाजी केली होती. मात्र पुन्हा एकदा पांडा येतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आडिवलींकडनं स्ट्राईकला फलंदाज बाबू. हा चेंडू व्यवस्था ऑन साईडला प्लेस केलाय. चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण. शिवसेना चौकार. आई जगदंबा तू रेणुका माझी, तू अंबा, तू भवानी शिवरायांची आई, भवानी शिवरायांची. मोडेल पण वाकणार नाही साताची आगरी कोल्यांची. क्या बात है डीजे.
डीजे विकी, डीजे ऑपरेटर विकी, आमचे विकी भोईर अतिशय चांगली गाणी सादर करत आहेत. पहिल्या दिवसात देखील अतिशय चांगली गाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं आणि आमचा आवाज तुमच्यामध्ये पोहोचवण्याचं काम या ठिकाणी विकी करतोय. अतिशय चांगली कामगिरी. जय गणेश मंडप डेकोरेटर्स, डीजे प्रोप्रायटर दिनेश भोईर आणि त्याचबरोबर ऑपरेटर विकी भोईर. सुरेख चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पांडा येतोय. हा चेंडू यावेळेस हवेत आहे, शेलचीचा अपील करतायत, मात्र यावेळेस एक धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकर पाहतोय 19 धावा. स्ट्राईकला आलाय फलंदाज यावेळेस दीपन. दीपन चांगली फलंदाजी करतोय. दीपनचा जर विचार केला तर 8 धावांवर तो नाबाद खेळतोय, 9 धावांवर नाबाद खेळतोय. 2 चौकार त्यात सामील आहेत. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. हा चेंडू यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. कमबॅक केलाय. व्हेरी गुड बॉलिंग पांडा. पुन्हा एकदा पांडा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पांडा टू दीपन. हा चेंडू रिव्हर्स स्वीप बीट केलाय. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी बघा. 3 निर्धाव चेंडू फेकल्या त्या षटकामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी. धावसंख्या 19 वर स्थिरावलेली. तर मात्र ज्या फलंदाज दीपनने इथे 8 धावा केल्या होत्या झटपट, 2 चौकार दाखवले होते, तर दीपनला शांत ठेवले. इथे मात्र कंट्रोलमध्ये ठेवलेले. 2 चेंडू सुरेख फेकले आहेत. पुन्हा एकदा यावेळेस या षटकातील पुढचा चेंडू. पांडा टू दीपन. हा चेंडू क्लीन बोल्ड. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद. त्यांची आई करली हवाना सगळ्याच खोट्या थैल्यान नोटा. शेटजीनी भरून ठेवलंय काले पैशाच्या पोता. त्यांची मोतीनी करली हवाना सगळ्याच खोट्या थैल्यान नोटा. बघा किती सुपरहिट गाणं, गाजलेलं गाणं. निश्चितच कारल्याच्या डोंगरावर जेव्हा चोरी झाली होती आणि त्यानंतर मोदीने नोटबंदी जाहीर केली आणि त्यावर हे गाणं निश्चितच आलं होतं. चोरांनी टाकला डाका आणि त्यानंतर खोट्या झाल्या नोटा. अतिशय चांगलं गाणं. दरम्यान आमच्या मान्यवरांनी किरण ठोंबरे साहेब यांनी स्वर्गीय चंदू स्मृती चषकचे प्रमुख शिल्पकार जनक यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. बॅक टू बॅक 3 गडी जर बाद केली, हॅट्रिक संपादित केली तर 1717 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. 1 गडी बाद केल्या मात्र इथे पांडाने, मात्र जर पांडाला दुसरं षटक मिळालं तर पांडाने जर सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले तर हॅट्रिक इथे संपादित केली जाईल. मात्र बघूया कोणता गोलंदाज या ठिकाणी हॅट्रिक संपादित करतोय. धावसंख्या धावफलकावर 19. नवीन फलंदाज येतोय दिनू कांबळे. टेनिस क्रिकेट शोमधला एक दिग्गज दादा फलंदाज ज्याने ओरम क्रिकेटमध्ये जबरदस्त नाव आपलं कमावलेलं आहे असा दिनू कांबळे, ज्याने पहिल्याच सामन्यात या आधीच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसात पाहिलं होतं उपांत्य फेरीमध्ये 22 धावांची विस्फोटक खेळ केली होती. तोच दिनू कांबळे यावेळेस मैदानावरती. हा चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय. अप्रतिम फटका. शिवसेना चौकार. Champion, champion, champion. वेस्ट इंडिज संघासाठी हे गाणं बनवलं गेलं आहे. 2016 वेस्ट इंडिजसाठी खूप चांगलं गेलं. त्यांनी अंडर 19चा विश्वचषक जिंकला, महिलांचा विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर T20चा विश्वचषक जिंकला. असे 3 विश्वचषक त्यांनी जिंकले 2016मध्ये आणि निश्चितच चॅम्पियन ठरले. पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज विनोद. फलंदाज पाहतोय आपण यावेळेस बाबू. हा चेंडू यावेळेस लेग स्टंपला बाहेर जात असताना पाहतोय आपण. वाईट चेंडू, वाईटचा इशारा पंचांचा. यावेळेस धावसंख्या धावफलकावर 25 धावा. 25 धावा. आता मात्र स्ट्राईकला आलाय दिनू कांबळे. हुकुमचा एक्का स्वरा 11चा. मात्र दिनू जर इथे चालला तर निश्चितच एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. मात्र दिनूला इथे कशा प्रकारे बाद करावं त्यासाठी रणनीती आखली जाणार. क्षेत्रक्षण सजवले दिनूसाठी. जर पाहिलं तर आपण 30 यार्डच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कवर, डीप लॉंग ऑफ, त्यानंतर डीप पॉईंट, नंतर ऑनसाईडला डीप मिड विकेट आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि 30 यार्डमध्ये आपण पाहू शकता बॅकवर्ड पॉईंट
आणि कमी डावण्यावर चेंडू दिनूच्या पारीचा अंत मोठा मासा गळाला सापडलाय वाघाची शिकार. दिनूला बाद केल्यानंतर आनंद बघा कसा साजरा केला गेला मैदानावरती. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरला बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियन ज्या प्रकारे नाचायचे उड्या मारायचे तशाच प्रकारचं सेलिब्रेशन का होऊ नये, कारण दिनू किती मोठा फलंदाज आहे माहिती आहे. या विक्ट्री स्पोर्ट्सला सोन्याचा भाव जरी कमी झाला असला तरी मात्र या विकेट्सचं महत्त्व माहिती आहे. या विक्ट्री स्पोर्ट्सला फार किंमत होती या विकेट्सला आणि या फलंदाजाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय पप्पू. हा चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिडॉनला गुड फिल्डिंग, मात्र एक धाव इथे रोखू शकले नाही. धावसंख्या धावफलकावर 26 आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर 26 धावा धावफलकावर पाहतोय आपण. गडी बाद झाले आहेत, 3 गडी बाद झालेले आहेत. आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या 26. तर बघूया किती धावांपर्यंत मजल मारतायत, किती धावांचं टार्गेट सेट करतायत. कारण विक्ट्री स्पोर्ट्स असा संघ आहे ज्यांनी उपांत्य फेरीमध्ये 50 धावा लावल्या होत्या. म्हणजे फलंदाजीतली ताकद दाखवली होती विक्ट्री स्पोर्ट्सने आणि अशा संघासमोर एक चांगली धावसंख्या येते. यावेळेस डायरेक्ट हिट जर झाला असता तर फलंदाज कदाचित बाद होऊ शकला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला फारसं महत्त्व नसतं. हा फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय. 1 धाव येत्रीमध्ये धावसंख्या धावफलकावर 27. ही स्पर्धा आपण पाहताय अतिशय मोठी स्पर्धा. अंडरम सर्कल विद्युत प्रकाश होतं खूप मोठी स्पर्धा. 24व्या वर्षात या स्पर्धेने पदार्पण केले. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मात्र ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त असं या ठिकाणी डेकोरेशन पाहू शकता. सजावट या मैदानाला सजवलं आहे भगव्या झेंड्याने. हा भगवा कपडा त्याचबरोबर पांढरा कपडा आपण पाहतोय. चेंडू शेवटचा चेंडू आहे. त्याचबरोबर भव्य दिव्य असं व्यासपीठ ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले प्रेक्षकांसाठी. स्टँड त्यानंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे जय गणेश मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर दिनेश भोईर व डीजे ऑपरेटर विकी भोईर यांचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आहे. आणि त्याचबरोबर राकेश म्हात्रे प्रतिष्ठान ज्यांनी निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. स्वर्गीय राकेश म्हात्रे सोनारपाडा गावचा सुपुत्र याच्या स्मरणार्थ पुण्याचं काम केलं तर राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या तर्फे या स्पर्धेत देखील पिण्याच्या पाण्याची सोय त्यांनी केली होती. आणि त्याचबरोबर GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटचे आमचे जल्पेश भोईर, महेश वेले, शैलेश भोईर, सूरज म्हात्रे, आशिष भोईर या लोकांनी निश्चित स्पर्धा जर पाहिलं तर 195 देशामध्ये ही स्पर्धा पोहोचवलेली आहे. जिथे जिथे इंटरनेट निश्चितच सुविधा आहे त्या देशामध्ये ही स्पर्धा आपण देशामध्ये पोहोचवली गेली आहे. घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं आहे. या स्पर्धेला प्रसिद्धी दिली, खेळाडूंना प्रसिद्धी दिली, आयोजकांना प्रसिद्धी दिली आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या समालोचकांना देखील त्यांनी प्रसिद्धी दिली आहे. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आहे. सर्व कमिटी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी निश्चितच कुणाचा खारीचा वाटा असेल कुणाचा सिंहाचा वाटा त्या प्रत्येकाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहे. ज्यांनी व्यासपीठाची जबाबदारी स्वीकारली गणेश मोहिते त्यांचं देखील आभार व्यक्त करतो आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी शीर्षक गीत गायलं आमचे सुनील दादा भोईर अतिशय चांगला आवाज ते गाणं येऊ द्या जरा प्लीज शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि त्यानंतर आमच्या खेळाडूंना निश्चित खेळाडूंना नाही तर आमच्या कमिटीला ज्यांनी जेवणाची सोय केली स्वयंपाक ज्यांनी बनवला ते म्हणजे आमचे राजा भंडारी, संकेत भैरव व इतर त्यांचे सहकारी त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहे. आणि खेळपट्टी बघा खेळपट्टी फार महत्त्वाची असते. खेळपट्टी बनवण्यासाठी ज्यांनी इथे निश्चितच खूप मेहनत केली आहे या क्युरेटर जे आहेत या खेळपट्टीचे पाहिलं गुरुनाथ गायकर यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहे. आणि त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेत प्रतीक भोईर, जितेश भोईर, हरेश भोईर, संकेत भोईर, गिरीश भोईर व इतर सर्वांनी चांगली या ठिकाणी स्कोरिंग केली त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आहे. त्याचबरोबर यावेळेस चेंडू ऑन साईडला फायनलच्या दिशेने. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जर सलग पाचलं तर चांगलं समालोचन दाखवलं 15 वर्षाच्या शुभमने. तर बघूया इथे अपील केलं गेलं आहे मात्र इथे अपील स्ट्रॉंग अपील केलं आहे. आनंद आधीच साजरा केला गेला. बघूया पंचांनी अजून निर्णय कळवला नाही आहे. पंच बघूया निर्णय कळवतील. शुभम रावचं देखील मागाशी आमच्या मान्यवरांनी कौतुक केलं आहे. 15 वर्षाचा शुभम जर पाहिलं तर 10वी येत आहे. आडिवली गावामध्ये तो राहतो.
मात्र अतिशय हलाखीची परिस्थिती जर पाहिलं तर खूप गरिबीत वाढलेल्या शुभम मात्र इथे वक्तृत्व स्पर्धेमध्ये शाळेमध्ये भरपूर बक्षीस त्यांनी मिळवलं आहे आणि शुभमचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमच्या आयोजकाच्या वतीने. दरम्यान बघूया बॉल काउंट असणार आहे पंच. 1+1 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 30 धावा. शेवटचं षटक पांड्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. हॅट्रिकसाठी पारितोषिक लावण्यात आलं होतं. स्वर्गीय चंदूशेठ स्मृती चषकचे प्रमुख शिल्पकार जनक आदरणीय किरण ढोंबरे यांनी 3 गडी बाद केले, हॅट्रिक संपादित केले तर 1717 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. धावसंख्या धावफलकावर 30 आपण पाहतोय. गडी बाद झाल्यात ते 4 गडी बाद 30 अशी धावसंख्या. बघूया अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. पांडा यावेळेस लेफ्ट राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफ दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र 1 धाव पूर्ण झाले. डायरेक्ट हिट करू शकले नाही आहेत. 1 धाव इतरीमध्ये धावसंख्या 31 धावफलकावर. निश्चितच चांगली गोलंदाजी तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते विक्ट्री स्पोर्ट्स संघाचं. मात्र बघूया इथे हा स्वरा 11 संघ किती धावापर्यंत मजल मारतोय. 31 धावा. 31 धावा. तुमचा राखीव खेळाडू इथे आहे बघा. प्लीज आपण आवाज देऊ नका. इथे आमचे स्कोरर आहेत. 2 स्कोरर आहेत. धावसंख्या धावफलकावर 31 आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज पप्पू. हा चेंडू बीट केला यावेळेस फलंदाजला चेंडूने बीट केलाय. त्याचबरोबर एसटी रक्षकाला बीट करून चेंडू होतोय शॉर्ट फायलिंगच्या दिशेने. मात्र एसटी रक्षकाने हा चेंडू निश्चितच अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. हाताला चेंडू निश्चित स्पर्श करून गेला त्यामुळे या चेंडूची गती कमी झाली. अन्यथा चेंडू जर हातात आला नसता तर सीमारेषेबाहेर जाऊ शकला असता चेंडू. कारण वेग जर पाहिला तर पांड्याला अतिशय वेगवान गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावर 32 आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज येतोय यावेळेस सचिन. सचिन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस सामनाकडे सज्ज पांडाचा चेंडू येतोय शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. 1 धाव इथे मिळते. बघा धावसंख्येवर पूर्णपणे अंकुश लावलाय. एकेरी दुहेरी धावे लक्ष केंद्रित केले जाते. त्यामागचं कारण आहे गोलंदाजी चांगली होते. फलंदाजांना संधी मिळत नाहीये. चांगले चेंडू फेकले जातात. गुडले स्पॉटवरनं चेंडू स्पिन केले जातात. चेंडू जर पाहिलं तर आत घेतात कधी बाहेर काढतायत. पांड्याचं हेच वैशिष्ट्य आहे. अतिशय नावाजलेला गोलंदाज पांडा. यावेळेस लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर अपील केलं गेलं. स्ट्रॉंग अपील. बघूया या ठिकाणी पंच मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. दबाव टाकण्याचा प्रयत्न. मात्र पंच आमचे अतिशय अनुभवी असे पंच या ठिकाणी प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. यावेळेस मनोज कांबळे. त्याचबरोबर स्क्वेअर लेगचे पंच आमचे पंकज भोईर. त्यानंतर तिसरे पंच आमचे निलेश पांचाळ. असे 3 पंच अनुभवी पंच या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 35 धावा. हा चेंडू स्वीप केला. चेंडू जातोय यावेळेस सीमारेषे बाहेर. शिवसेना चौकार. आतुर मी गावाला या पिसवली गावाला. झालो आतुर मी गावाला या पिसवली गावाला. नारायण भोईर स्मृतीच्या क्षेत्रा सारा थरार बघायला. मदन भोईर स्मृतीच्या क्षेत्रा सारा थरार बघायला. चेंडू झाल्यात 5 धावा झाल्यात 39. अतिशय चांगलं गाणं बघा. शीर्षक गीत गायले आमच्या सुनील दादांच्या आवाजात. अतिशय गोड आवाज. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं. अतिशय चांगली संकल्पना. धावसंख्या धावफलकावर 39 पाहतोय आपण. अतिशय चांगल्या धावा पाहायला मिळत आहेत. मात्र इथे जर पाहिलं तर चौकार पप्पूने इथे स्वीप केलं होतं चेंडूला. गतीचा वापर केला होता. दिशा दिली होती फक्त या चेंडूला स्वीप करून आणि 4 धावा वसूल केल्या होत्या. हा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. 1च धाव. नो चेंडू दिलाय. आता मात्र इथे बघा 1 अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल. 1 अतिरिक्त धाव मोजावी लागेल आणि 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतो 41 धावा. आता मात्र इथे विक्ट्री स्पोर्ट्सचं पाहिलं तर निश्चित खराब कामगिरी करत असताना यावेळेस गोलंदाज पांडा. या षटकात जर पाहिलं तर आपण पांड्याने 2 चेंडू नो फेकल्यात.
एक चेंडू देखील वाईड आहे म्हणजे 3 अतिरिक्त धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 41 धावा. पुन्हा एकदा पांडा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू यावेळेस सीमारेषा गाठतोय शिवसेना चौकार. जबरदस्त फलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुटण्यात आल्या आहेत. बघा पहिल्या षटकात 14 होत्या, त्यानंतर पांडाने कमबॅक केला 5 धावा दिल्या, त्यानंतर विनोदने देखील 9 धावा दिल्या. मात्र पांड्याच्या शेवटच्या षटकात तब्बल 17 धावा कुटण्यात आल्या आहेत. 3 एक्स्ट्रा त्यात पाहतोय आपण अवांतर धावा आणि 2 चौकार, त्यामुळे 17 धावा आल्यात. एक फायटिंग स्कोर 45 धावा उभ्या केल्यात. तर मात्र पुन्हा एकदा विक्ट्री स्पोर्ट्सच्या फलंदाजांचा मात्र इथे कस लागेल, कारण जर पाहिलं तर इथे गोलंदाजी निष्फळ ठरली आहे. तर मात्र फलंदाजावर जबाबदारी असणार आहे, कारण जेव्हा जेव्हा गोलंदाजी निष्फळ ठरते तेव्हा तेव्हा फलंदाजांवर दबाव पाहतोय आणि जेव्हा जेव्हा फलंदाज यशस्वी होतात तेव्हा मात्र गोलंदाजाचा दबाव कमी होतो आहे आणि फलंदाजी जेव्हा अपयशी ठरते तेव्हा मात्र गोलंदाजांवर दबाव असतो. मात्र इथे जर पाहिलं तर गोलंदाज अपयशी ठरले आहेत. 45 धावा धावफलका लावल्यात. 46 धावांचं लक्ष्य आहे 24 चेंडूमध्ये या विक्ट्री स्पोर्ट्स संघासमोर. एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे मैदानावरती. या विक्ट्री स्पोर्ट्सला चॅलेंज केले, आव्हान निर्माण केले. 46 धावांचा टार्गेट सेट केला आहे. मात्र अनेक प्रश्न आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये या 46 धावा होतील का, की या धावसंख्येचा डिफेन्स केला जाईल, कोणता संघ चॅम्पियन्स. मॅडम मी विनंती करतोय सामना या ठिकाणी थांबवायचं. पंकज भोईर, विलास भोईर साहेबांना विनंती करतोय की आमचे आदरणीय कैलास लखा शिंदे साहेब, माजी सभागृह नेते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, यांना सन्मानित करायचं आहे. विलास भोईर यांच्या शुभ हस्ते कैलास लखा शिंदे साहेब, माजी सभागृह नेते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे. त्याचबरोबर मगाशी आपण पाहिलं होतं कुणाल दादांची वाट आम्ही आतुरतेने पाहत होतो आणि कुणाल दादा गतवर्षी देखील भरपूर उशिरापर्यंत या ठिकाणी हजर होते. क्रिकेटवर असीम प्रेम आहे. जरी राजकीय क्षेत्रात ते निश्चित व्यस्त असले तरी क्रिकेटसाठी वेळ ते नेहमीच काढतात. त्यांच्या गावात, गोळी गावात असो किंवा इतर ठिकाणी जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते, वेळ मिळतो, तेव्हा तेव्हा क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असतात आणि सर्वांचे लाडके आहेत. तरुणांचे निश्चित आदर्श, प्रेरणास्थान आणि भरपूर तरुण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. भरपूर समर्थक आहेत आमच्या कुणाल दादाचे. हेच वैशिष्ट्य आहे कुणाल दादाचं. दरम्यान कैलास लखा शिंदे यांच्या या ठिकाणी सत्कार विलास दादा भोईर यांच्या शुभ हस्ते झालेला आहे आणि त्यानंतर सत्कार होत आहे. बघूया. कैलास शिंदे, माजी सभागृह नेते कल्याण डोंबिवली महानगरपालिका. त्यानंतर मी विनंती करतोय कुमार हेमंत मदन भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपल्या सर्वांचेच लाडके परिचयाचे कुणाल दादा पाटील, नगरसेवक प्रभाग क्रमांक 108चे, यांना ठिकाणी सन्मानित करायचं आहे. दादांचा वाढदिवस परवाच या व्यासपीठावर आपण मोठ्या थाटामाटात साजरा केला. त्यानंतर मैदानात देखील साजरा केला गेला आणि भरपूर संख्येने त्यांचे समर्थक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या वाढदिवसा सोहळ्यानिमित्त दादांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या आणि निश्चितच आज पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे हीच आई भवानी चरणी प्रार्थना. यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 108मध्ये विकासाची कामं केली जातात, विकासाला वेग दिला जातोय असे कुणालदादा पाटील, निर्भीड कार्यसम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे, यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर सुनील भोईर साहेब यांना विनंती करतोय, सुनील दादा विनंती करतोय की
या ठिकाणी कुणाल दादा यांचे बंधुराज अनिल पाटील साहेब उद्योगपती यांना देखील सन्मानित करायचे आहे. अनिल दादा पाटील उद्योगपती गोळी गावचे. सुनील भोईर निश्चितच यांच्या माध्यमातून हे गाणं आपण ऐकतायत. शीर्षक गीत. टाळ्या होऊन जाऊ द्या आमच्या अनिल दादासाठी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व मान्यवरांसाठी. थँक्यू. आणि त्याचबरोबर सुनील दादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ज्यांनी शीर्षक गीत गायलेले आहे. त्यांच्या सुमुखातून अतिशय गोडगळा स्वरबद्ध झालं आहे गाणं. आणि त्यानंतर आम्ही विनंती करतोय मनोज तिवारी साहेब यांना विभाग प्रमुख या ठिकाणी मनोज तिवारी साहेब विनंती करतोय. रामदास धोणे साहेब विभाग प्रमुख शिवसेनेचे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मनोज तिवारी यांच्या शुभ हस्ते विभाग प्रमुख शिवसेनेचे आदरणीय रामदास ढोणे साहेब यांना ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मायेची भगवी शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो स्मृतिचिन्ह त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. मनोज तिवारी यांच्या शुभ हस्ते टाळ्या द्या जोरदार टाळ्या. मला माहिती आहे प्रेक्षक या ठिकाणी सामन्याची वाट पाहत आहेत. प्रेक्षक निश्चितच आतुरतेने वाट पाहत आहेत सामन्याची. मात्र पाहुण्यांचं येथे पाहुणचार करणं त्यांचा सत्कार करणं आपलं परम कर्तव्य आहे. त्यामुळेच या ठिकाणी आपण या सत्कार सोहळ्यात वळलो होतो. आता वळूया आपण पुन्हा एकदा चला सत्कार सोहळा या ठिकाणी संपलेला आहे. वळूया मैदानाकडे. खेळाचं पूर्वार्ध संपलेलं आहे. खेळाच्या पूर्वार्धात आपण पाहतोय 45 धावा प्रथम फलंदाजी करत असताना एक चांगला टार्गेट सेट केला आहे. 46 धावांची गरज आहे विक्ट्री स्पोर्ट्स संघाला. गोलंदाज येतोय यावेळेस पहिलं षटक घेऊन बाबूची कामगिरी अतिशय चांगली झालेली. बघूया मेगा फायनलमध्ये बाबू कशी कामगिरी करतोय. सलामीला फलंदाज येतोय निलेश आणि ओमकार ही सलामीची जोडी पाहतोय आपण. स्ट्राईकला निलेश, नॉन स्ट्राईकला ओमकार. 46 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फलंदाजांचा इथे निश्चितच कस लागणार आहे. फलंदाजी परीक्षा असणार आहे कारण 46 धावा चेस करायचे. हा चेंडू यावेळेस अतिशय चांगला फटका पायातला चेंडू खोदून काढलाय. शिवसेना चौकार. सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना. चौकारने स्वागत केलं यावेळेस बाबूचं. इथे दाखवलंय आंबे किसी से कम नाही. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. चांगली सुरुवात केलेली आहे यावेळेस फलंदाज निलेशने. चौकार इथे लगावलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाठवण्यात आलाय. मिडावनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आलाय. क्षेत्ररक्षण इथे बदललंय कारण पहिल्या चेंडूवर चौकार. हा चेंडू यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव या दरम्यान पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 5 धावा. 5 धावा आपण धावफलकावर गरज आहे ती या ठिकाणी जर पाहिलं तर प्रति षटकामागे 11.50ची 5 धावा धावफलकावर पाहतोय आपण. धावसंख्या धावफलकावर 5. स्ट्राईकला आलाय ओमकार. डावखुरा फलंदाज. हा चेंडू यावेळेस व्यवस्थित बॅटवर मिडल करू शकलेला चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण आणि या 2 धावा लेग बायच्या स्वरूपात. नियम क्रमांक 26 नुसार लेग बाईज. क्रिकेटमध्ये एकूण 42 नियम. या नियमांचं संशोधन झालं होतं मेरीलेबॉन क्रिकेट क्लब लॉर्ड्स येथे 1788ला या नियमांचं संशोधन झालं आणि त्यानंतर 1909ला ICCची स्थापना झाली आणि त्यानंतर या 2 समित्या मिळून क्रिकेटमध्ये नवीन नियम आणत असतात. मात्र नियमांचे कॉपीराईट होल्डर MCC मेरीलेबॉन क्रिकेट क्लब लॉर्ड्स आणि त्यातलाच नियम क्रमांक 26 बाईज लेग बाईज सांगतो. यावेळेस धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 7. गोलंदाज येतो यावेळेस बाबू. पुन्हा एकदा 7 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल. आता मात्र तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्यात.
क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर डीपमध्ये एक लॉंग ऑफ, एक डीप मिड विकेट अशी क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहतोय. सीमारेषेच्या जवळ 2 क्षेत्ररक्षक. यावेळेस बाबू हा चेंडू यावेळेस व्यवस्थित बॅटवर येऊ शकला नाही. चेंडू जातोय शॉर्ट फायरिंगच्या दिशेने. पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा येतोय. 1 धाव इथे मिळते. धावा येणं गरजेचं आहे, कशा येतात ते महत्त्वाचं नाही. मात्र इथे लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतोय एकूण आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 8 धावा. मग अशी 2 धावा लेग बायच्या स्वरूपात आल्या आणि त्यानंतर ही 1 धाव लेग बायच्या स्वरूपात. 9 धावा इथे आल्या आहेत. सामना रंगणार बघा, कारण विक्ट्री स्पोर्ट्स निश्चित इथं फाईट करणार. धावसंख्या 8, माफ करा 8. पुन्हा एकदा बाबू. 4 चेंडू झाले ते षटकातील. 2 to go. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. अतिशय चांगला फटका, नेत्रदीप फटका, चौकार, शिवसेना चौकार. क्रिकेटची किमिया न्यारी पोरा बालांना हौस भारी. या क्रिकेटची किमिया न्यारी पोरा बालांना हौस भारी. नॉट ओनली भोईर ग्रुपचा तो आवाज लय आहे भारी. नॉट ओनली भोईर ग्रुपचा तो आवाज लय आहे भारी. जबरदस्त गाणं, अतिशय चांगलं गाणं. चिजदा मनामध्ये जर पाहिलं तर स्फूर्ती निर्माण होते गाणं ऐकल्यावर. चौकार, अतिशय चांगला फटका, क्रिकेटमधला देखणा फटका, कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. यावेळेस निलेशच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या धावफलकावर 12 धावा. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी विक्ट्री स्पोर्ट्स संघाची. पुन्हा एकदा बाबू स्ट्राईकला. फलंदाज यावेळेस निलेश. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला. 1 धाव पूर्ण, 1च धाव इथे मिळेल. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण पहिल्या षटकाखेर. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 13 धावा. 13 धावा झालेत बघा. चोख प्रत्युत्तर दिलंय. 13 धावा. जर आपण पाहिलं तर मगाशी सुरुवात त्यांनी केली होती 14 धावांनी. त्यालाच जर पाहिलं तर प्रत्युत्तर दिले. 13 धावा इथे आल्या आहेत. त्यांचा 1 गडी बाद झाला होता, मात्र इथे एकही गडी बाद नाही आहे. 13 धावा इथे धावफलकावर आल्यात. तर मात्र जर पाहिलं तर गरज आहे ती 13 धावा धावफलकावर. आता मात्र गरज आहे तर पाहिलं तर 33 धावांची. 18 चेंडू 33 धावा. गरज आहे प्रति षटकामागे 11 धावांची. 18 चेंडू 33 धावांची गरज आहे. मैदानावरती समीकरणे जिंकण्यासाठी यावेळेस विक्ट्री स्पोर्ट्स संघासाठी. हा विक्ट्री स्पोर्ट्स संघ एक नामवंत संघ, या डोंबिवली विभागातला संघ. या खेळामध्ये निश्चितच या संघामध्ये आपण जर पाहिलं तर अति महारथी खेळाडू नेहमीच खेळत असतो. आपण ओव्हरऑल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर जितू शेलार सारखा संघ विक्ट्री स्पोर्ट्ससाठी खेळतोय. प्रत्येक म्हात्रेसारखा खेळाडू या विक्ट्री स्पोर्ट्समध्ये खेळतोय. त्याचबरोबर आकाश वारेकर असे अनेक ग्रामीण भागातील खेळाडू ओरम क्रिकेटमध्ये या संघामध्ये पाहतोय. मात्र अंडरम क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर या संघामध्ये किरण हा एक असा खेळाडू आहे जो ओरम देखील खेळतोय आणि अंडरम देखील खेळतोय. आणि जल्पेश भोईर सारखा खेळाडू जर पाहिलं तर निश्चित या संघातून खेळतोय. जल्पेशला मी काल खेळताना पाहिलं होतं. मात्र जल्पेश आज जर पाहिलं तर या ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करतोय. जल्पेश, महेश वेले, शैलेश भोईर, सूरज म्हात्रे, आशिष भोईर ही टीम आहे GTCची. धावसंख्या धावफलकावर 13. गरज आहे ती 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. गोलंदाज येतोय मामा, रफ्तार का सौदागर तुषार मामा. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मामाचा बघा किती वेगाने आला होता फुलटॉस. फलंदाजाला इथे मात्र टायमिंग व्यवस्थित करावं लागेल. नजर हटी तर दुर्घटना घटी, कारण मामा खूप वेगाने चेंडू फेकतोय आणि वेगवान गोलंदाज म्हटलं तर निश्चितच या स्पर्धेतला मामा. पुराणा चावल, अनेक ऊन पावसाळे बघितलात मामाने आणि आजही दर्जेदार गोलंदाजी मामाची पाहायला मिळते. स्ट्राईकला आलाय फलंदाज ओमकार. ओमकारचा मात्र इथे निश्चितच ओमकारची परीक्षा असणार आहे, कारण मामा विरुद्ध बघूया ओमकार कशी फलंदाजी करतोय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा आणि नशिबाची साथ मिळते. लकी चौकार. माऊली गो अगदी खोल्यांना पावली.
मामासाठी पारितोषिक आले साई एकविराकडनं जर 3 विकेट गेले 500 रुपये पारितोषिक. धावसंख्या 16-18. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 18 धावा. बघा वेग किती होता, या वेगाचाच फायदा या विक्ट्री स्पोर्ट्सला झालाय. कारण चेंडू पाहायला लागून जर पाहिलं तर इनसाइड एज लागली होती बहुतेक. चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेने, किती वेगाने चेंडू फेकला होता, अतिशय चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा मामा, हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चौकार. बघा घर फिरले की घराचे वाशे फिरतात असं म्हटलं जातं. हा चेंडू जर पाहिला तर गोलंदाजी या आधीचा चेंडू जर पाहिला सुरेख फेकला होता, यॉर्कर चेंडू होता. मात्र इथे चौकार मिळाला. त्यानंतर मामाने पुन्हा एकदा गती प्रदान केली चेंडूला. मात्र चेंडू जर गेला तर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर, त्या ठिकाणी हा चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. धावसंख्या धावफलकावर 23. अर्धी लढाई जिंकलेली आहे, अर्धा किल्ला सर केलाय. आता मात्र गरज आहे अजूनही 23 धावांची. बघा या ठिकाणी आता मात्र मामासाठी पारितोषिक आहे. आमचे स्वर्गीय स्मृतिचषक स्पर्धेचे चंदू शेठ स्मृतिचषकचे आयोजक आदरणीय किरण ठोंबरे साहेब यांच्याकडनं हॅट्रिक संपादित केली तर 1717 रुपये मामासाठी. बघूया मामा इथे काय करतात. त्याचबरोबर साई एकविरा संघाकडे देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मात्र बघूया मामा कमबॅक करतोय का. हा चेंडू यावेळेस आता मात्र कमबॅक, एज लागते. वेगवान चेंडू. धावसंख्या धावफलकावर 24. गरज आहे ती 22 धावांची. या षटकातील चेंडू झाले आहेत 3 चेंडू झाले आहेत, म्हणजे येणाऱ्या 15 चेंडूमध्ये गरज आहे ती 22 धावांची. 15-22चं समीकरण जिंकण्यासाठी विक्ट्री स्पोर्ट्स संघासमोर. बघूया मामा पुन्हा एकदा सज्ज झालाय आडविलेंडकडनं. त्याने अनेक ऊन पावसाळे पाहिलेले आहेत, क्रिकेटमधले अनेक अनुभव त्याने बघितलेले आहेत, सुख दुःख ज्याने बघितलेले. असा हा मामा यावेळेस अतिशय चांगला फटका. जबरदस्त तंत्र या ठिकाणी. तू मय मात्र इथे पुन्हा एकदा चौकार. सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. बघा इथे निश्चितच फलंदाजाला चेंडू लागतोय त्यामुळे चौकार मिळत नाही आहे. मात्र इथे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हटलं तर वावकं ठरणार नाही या स्वरा 11 संघासाठी. कारण चुका करतात, क्षेत्ररक्षण चांगलं करतात, मात्र थ्रो खराब करतायत. धावसंख्या धावफलकावर 25. गरज आहे ती 21 धावांची. चेंडू शिल्लक आहे ते 14 चेंडू 21 धावांची गरज आहे. मात्र इथे मामावर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे, कारण 2 फलंदाज चिवट फलंदाजी करतायत, पाय रोवून इथे खेळपट्टीवर आहेत. हा चेंडू खोलवा टप्प्याचा. यावेळेस टॅप केल्या चेंडूला 1 धाव इथे मिळते. चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर 26 धावा. आता मात्र 26 धावा धावफलकामध्ये गरज आहे ती 20 धावांची. चेंडू शिल्लक आहे ते 13 चेंडू आणि 26 धावांची गरज. 20 धावा जिंकण्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज निलेश. मामा टू निलेश. हा चेंडू फुलटॉस होता. मामाने चेंडू अडवलाय, मात्र चेंडू येतो यावेळेस पायाला लागून स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव इथे मिळते. मामाचं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. नाट्यमय स्थितीमध्ये हे षटक संपलंय. धावसंख्या धावफलकावर 27. आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावांचं समीकरण आहे जिंकण्यासाठी या विक्ट्री स्पोर्ट्स संघासमोर. विक्ट्री स्पोर्ट्सची सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर पाय रोवून इथे झुंज देते, धाडस दाखवत आहेत, हिम्मत दाखवत आहेत. म्हटलं जाता है लहरों से डर कर नौका पारने की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक पड़े ना चोट हथौड़े की तब तक पत्थर भी
भगवान नहीं होता. मात्र इथे दोन फलंदाज हा सामना जिंकून देतील का? कारण अजूनही प्रश्नचिन्ह, अजूनही सामन्यातलं रहस्य कायम आहे. या सामन्यातला सस्पेन्स कायम आहे. प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ चॅम्पियन ठरेल, कोणता संघ इथे परास्त होईल. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारा सामना, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा हा सामना. गरज आहे आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. पहिल्या 2 षटकात धावा धावफलकावर आल्या 27 धावांची भागीदारी असलेल्या 2 फलंदाजांनी, या 2 फलंदाजांनी इथे झुंज दिलेली आहे, धाडस दाखवलेले आहे, आपल्या गुणवत्तेला न्याय दिलेला आहे. मात्र अजूनही 19 धावांची गरज आहे. कोणत्याही क्षणी या सामन्याचं चित्र बदलू शकतं. जर या षटकात या गोलंदाजाने कमी धावा दिल्या तर शेवटच्या षटकात दबाव वाढेल या विक्ट्री स्पोर्ट्सवर. मात्र या षटकात या 2 फलंदाजांनी जर 8 ते 10 धावा काढल्या तर शेवटच्या षटकात समीकरण सोपं होईल. अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये, असंख्य प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि यावेळेस आमच्या सर्व मान्यवरांच्या मनामध्ये. 12-19चं समीकरण आहे. मैदानावरती जिंकण्यासाठी चॅम्पियन संघ कोण ठरणार, कोणता संघ पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावणार. इथे हा फलंदाज आपण पाहतोय, स्ट्राईकला फलंदाज, यावेळेस फलंदाज ओमकार इथे स्ट्राईकला आलाय. नॉन स्ट्राईकला मात्र स्ट्राईकला पाहतोय आपण निलेशला. या 2 फलंदाजांच्या हातामध्ये संघाचं भवितव्य. मात्र गोलंदाज येतोय तिसरं षटक घेऊन, यावेळेस पप्पू. संघनायकाने या पप्पूच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, या पप्पूवर भरोसा दाखवलाय, विश्वास दाखवलाय. हा पप्पू आपल्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी करेल का? या धावसंख्येवर लगाम लावेल का? ही पार्टनरशिप ब्रेक करेल का हा पप्पू? मात्र या पप्पूच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर या पप्पूवर प्रचंड मानसिक दडपण असणार आहे. दडपण असणार आहे स्ट्राईकच्या फलंदाज निलेशवर, दडपण असणार आहे नॉन स्ट्राईकच्या फलंदाज ओमकारवर. 12-19चं समीकरण जिंकण्यासाठी मैदानावरती विक्ट्री स्पोर्ट्सला. हा चेंडू यावेळेस बघूया, चेंडू जातोय शॉर्टरच्या दिशेने. खराब चेंडू इथे फेकलाय. ता मात्र एक अतिरिक्त चेंडू आणि एक अतिरिक्त धाव इथे मोजावी लागेल. 2 धावा येत आहेत. ता मात्र समीकरण थोडंसं सोपं होतंय. 12-17चं समीकरण आलंय. वेळ बदलली आहे, काळ बदललाय, मैदानावरचं समीकरण बदललंय. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. दबावाखाली चूक केली या गोलंदाजाने. ही चूक मागात पडेल का की हा गोलंदाज कमबॅक करेल, या फलंदाजाला इथे आउट करेल की इथे धावसंख्येवर लगाम लावेल या पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू खराब फेकला, वाईड फेकला, त्यामुळे 2 धावा इथे मिळाल्यात. 1+1. आता मात्र 12-17 मैदानावरती प्रचंड मानसिक दडपण. यावेळेस पाहतोय आपण स्वरा 11 संघाच्या कोटामध्ये ते चिंतेचं वातावरण पसरलंय, कारण अजून एकही सफलता प्राप्त करता आली नाहीये आणि विकेट्स त्यांच्या हातामध्ये. विक्ट्री स्पोर्ट्सकडे बॅटिंग लाईनअप जर पाहिलं तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. मात्र जर इथे फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाज येईल, त्याच्यावर भरपूर दबाव असेल. मात्र इथे 2 फलंदाज हा सामना जिंकून देतील का? एका हाती हा चेंडू स्वीप केलाय. चेंडू यावेळेस गॅपमध्ये शिवसेना चौकार. मात्र समीकरण बदलते या चौकाराने. या फलंदाजाने धाडस दाखवलंय, त्याने हिंमत दाखवली आहे की आम्ही अजूनही हा सामना सोडला नाहीये, आम्ही झुंज देणार शेवटच्या चेंडूपर्यंत. 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 34 धावा. 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 12. बघा समीकरण 12-19चं होतं. त्यानंतर खराब चेंडू फेकला, 2 धावा आल्या, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर सिंगल्स आली. तर मात्र समीकरण 10 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे या विक्ट्री स्पोर्ट्सला. विक्ट्री इथे जर करायची असेल, विजेता जर बनायचा असेल तर या धावा कराव्या लागतील. हा चेंडू येतो स्लिमिडॉनच्या दिशेने. 1 धाव इथे वेगाने पूर्ण केली आहे. जीवाचं रान केले होतं ही 1 धाव घेण्यासाठी, कारण 1 धाव जर घेतली तर निश्चितच इथे समीकरण बदलेल, दबाव कमी होईल आणि 1 धाव किती महत्त्वाची आहे या ठिकाणी या विक्ट्री स्पोर्ट्सला माहिती आहे. 1 धाव इथे आली आहे. धावसंख्या धावफलकावर 35. आता मात्र 9 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. हा चेंडू रिव्हर्स स्वीप केला हवेतून. क्षेत्ररक्षक संजय पाटील
फलंदाज बाद होतोय पहिला धक्का. ज्या विकेटची गरज होती, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, तो ब्रेक थ्रू इथे मिळवून दिलाय या पप्पूने. पहिल्या विकेटचं पतन होतंय, फलंदाज बाद झालाय. यावेळेस ओमकारच्या पारीचा अंत. थँक्यू. तर मात्र 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आलाय तिसऱ्या क्रमांकावरती, सागर आलाय. मात्र स्ट्राईकला सरकलाय निलेश, त्याचा साथीदार मात्र बाद होऊन गेलाय. ही भागीदारी इथे ब्रेक झालेली आहे. तर मात्र इथे नवीन फलंदाजावर दबाव असणार आहे. मात्र इथे निलेशच्या खांद्यावरची जबाबदारी वाढलेली आहे, कारण ओमकार बाद झालाय. सगळ्या पप्पू ज्याने पहिला ब्रेक थ्रू ते मिळून दिलाय, कमबॅक केलेला आहे. मात्र पप्पू पुढचे 2 चेंडू जर त्याने ते सुरेख फेकले तर शेवटच्या षटकामध्ये या सामन्यातला रोमांच वाढेल, या सामन्यातला सस्पेन्स वाढेल, या सामन्यातलं रहस्य वाढेल, या सामन्यातली गंमत आणि रंगत वाढेल. कारण यावेळेस 8 चेंडू आणि गरज आहे यावेळेस जिंकण्यासाठी 11 धावांची. मैदानात जर पाहिलं तर पिन ड्रॉप सायलंट. हा चेंडू यावेळेस फलंदाज बाद होईल का? आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय, निलेश बाद होतोय. आणखीन एक धक्का, मोठा झटका, 1000 वॅटचा हा झटका. रोहित थँक्यू. आता मजा येणार बघा या सामन्यात, आता मजा येणार. कारण 2 फलंदाज जे सेट होते, ज्यांनी चांगली भागीदारी रचली होती, ते 2 फलंदाज आता मात्र संघाला अडचणीत टाकून इथे बाद झाल्यात. आता मात्र नवीन फलंदाजांवर दबाव असणार, प्रचंड मानसिक दडपण, आणि दबावाखाली कोणतंच काम चांगलं होत नाही. मात्र इथे दबाव झुगारला, इथे धाडस दाखवलं, हिम्मत दाखवली तर इथे इतिहास रचला जाईल. जर इथे दबावाखाली खराब फलंदाजी केली तर हा सामना गमावा लागेल आणि चॅम्पियन पद देखील गमावं लागेल. कारण यावेळेस पप्पूचं मी कौतुक करेन. या पप्पूने आता मात्र कमबॅक केलाय, दडपणाखाली चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र 7 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. जबरदस्त सामना यावेळेस मैदानावरती रंगतोय. प्रेक्षक मात्र या ठिकाणी एकाग्रतेने हा सामना बघतायत. अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण झाल्यात, प्रश्नांचं वादळ सुरू झाले प्रेक्षकांच्या मनामध्ये. यावेळेस फलंदाज बाद, आणखीन एक धक्का. धगधगता अग्नी चहूकडे अनुमार्ग निखाऱ्यांचा, जमला नाही कोणाला तर दोष नको त्यांचा. हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा. वाघ एकला राजा, वाघ एकला राजा, वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा, 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 माकडांचा. ता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. बघा सामना कुठच्या कुठे येऊन ठेपलाय. पहिल्या 2 षटकात या सामन्यावर पकड मजबूत होती या स्वरा 11 विक्ट्री स्पोर्टची. मात्र या नंतरच्या 3ऱ्या षटकात जादुई गोलंदाजी केली या पप्पूने. त्या मात्र 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. विकेट्स आपण पाहूया. यावेळेस 3 गडी बाद झालेले आहेत आणि विकेट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी स्वराचे 4 गडी बाद झाले आहेत आणि विक्ट्रीचे जर पाहिले तर 3 गडी बाद झाले आहेत. तर मात्र 6 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. जर विकेटची बरोबरी झाली तर नाणेफेकीचा कॉल जर आपण पाहिलं तर यावेळेस कॉल गेला नाणेफेकीचा विक्ट्री स्पोर्ट्सच्या बाजूने. मात्र 10 धावा विकेट्स जर न गमावता केल्या तर हा सामना जिंकता येईल. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. थरार नाट्य या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा सामना कसा असावा तर हा सामना असा असावा. मेगा फायनल महायुद्ध, जो संघ जिंकेल तो संघ
संघ चॅम्पियन ठरेल आणि जो संघ परास्त होईल त्या संघाला उपविजेता पदावर समाधान मानावं लागेल. बघूया इथे मात्र रणनीती आखली जाते. टीम मीटिंग बोलावली गेली आहे संघ नायकाने. ही टीम मीटिंग बोलावलेली आहे. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवायचं. मात्र इथे बघूया निर्णय घेतलाय. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवतोय आज संघ नायक. 6-11चं समीकरण आहे. अशा परिस्थितीमध्ये तो कोणता गोलंदाज असेल तो सामना आपल्याला जिंकून देईल. कोणता गोलंदाज असेल हा सामना आपल्या बाजूने झुकून चॅम्पियन पदावर आपल्याला इथे निश्चितच नेऊन ठेवेल. मात्र इथे संघ नायक विचार करतोय. विचार विनिमय केला जाईल कारण 6 चेंडू खूप महत्त्वाचे असणार आहेत. हे 6 चेंडू या सामन्याचं भवितव्य असणार आहे. या 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे या विक्ट्री स्पोर्ट्स संघाला. या विक्ट्री स्पोर्ट्स संघाला इथे विक्ट्री जर मिळवायची असेल तर इथे या 6 चेंडूत 11 धावा कराव्या लागतील. मात्र जर आपण पाहिलं तर विकेट जर पाहिलं तर 3 गडी बाद झाले आहेत विक्ट्रीचे आणि स्वराचे 4 गडी बाद झाले आहेत. त्यामुळे 6 धावा जर 6 चेंडू जर 10 धावा केल्या तरी हा सामना जिंकता येईल. मात्र इथे स्वरा 11 संघ वारंवार इथे क्षेत्ररक्षणात परिवर्तन करतोय. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. गोलंदाज येतोय शेवटचं षटक घेऊन प्रशांत. संघ नायकाने प्रशांतच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चेंडू नाही तर या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 6 चेंडू गरज आहे 11 धावांची. स्ट्राईकला फलंदाज आहे अक्षय. बघूया अक्षयच्या मध्ये सागर. यावेळी चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय थर्ड म्हणजे दिशेने आणि हा यावेळेस पंचांचा इशारा बघूया काय येतोय. चौकार. तो तप्त हिंदवी बाणा 7 गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना 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 शिवसेना. चौकार आलाय. या चौकाराने विक्ट्रीला संजीवनी प्रदान केली बघा. ता मात्र इथे गरज आहे 7 धावांची. 5 चेंडू 7 धावा. अजूनही रहस्य कायम आहे. अजूनही सस्पेन्स कायम आहे सामन्यामध्ये. जर 6 धावा केल्या तर तरी देखील इथे विजय होऊ शकतील. 5-7चं समीकरण मैदानावरती. मात्र इथे दोन्ही संघाचे समर्थक देवाची प्रार्थना करतायत. मात्र देव देखील ज्या हिम्मत करतो त्याच्याच पाठीशी असतात. कर्म करतो त्याच्याच पाठीशी देव असतात. कारण देव देव केला तेव्हा नाही धावला आणि कर्म करीत गेलो तेव्हा न सांगताच पावला. बघूया 5 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावांची. 5-7चं समीकरण. स्ट्राईकला फलंदाज आहे सागर. रिव्हर्स स्वीप. चेंडू हवेत आहे. अतिशय चांगला चेल. स्पेक्टॅक्युलर कॅच. फलंदाज बाद. गेलो आतुर मी जावाला या पिसवली गावाला. झालो आतुर मी जावाला या पिसवली गावाला. नारायण होईल स्मृतीच्या क्षेत्रा सारा थरार बघायला. मदन भोई स्मृतीच्या क्षेत्र. जोरदार टाळ्या जाऊ द्या या झेल साठी. जबरदस्त झेल पकडलाय या गोलंदाज प्रशांतने. अजूनही आता मात्र सामन्यातला थरार नाट्य इथे कायम आहे. सस्पेन्स कायम आहे कारण 4-7चं समीकरण आहे. विकेटची बरोबरी झालेली आहे. मात्र नाणेफेकीचा कॉल गेलाय या विक्ट्री स्पोर्ट्सच्या बाजूने. मात्र इथे विकेट्स न गमावता जर 6 धावा केल्या तर हा सामना जिंकता येईल. मात्र जर इथे विकेट्स गेली तर मात्र इथे विघ्नहर्ता यांच्याकडनं 201 काठी मानवलीकडनं जर पाहिलं तर 201 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी आलेलं आहे. तर मात्र 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना रंगलाय मैदानावरती. चौकार होता पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर कमबॅक केलाय प्रशांतने. तर मात्र नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर दिनेश. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला फलंदाज नवीन फलंदाज किरण. मात्र किरण वर आता बघूया जबाबदारी असणार आहे. या किरण वर आशेची किरण असणार आहे. हा किरण इथे जिंकून देईल का. कारण या किरण मध्ये गुणवत्ता आहे, क्षमता आहे, अनुभव आहे. या गुणवत्तेला न्याय देईल का किरण. मात्र स्ट्राईकला आता फलंदाज दिनेश. दिनेश स्ट्राईकला गरज आहे येणाऱ्या
4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. विकेटची बरोबरी झालेली आहे. विकेट्स न गमावता जर 6 धावा केल्या तर हा सामना इथे विक्टी स्पोर्ट्स संघ जिंकेल आणि या चॅम्पियन पदावर आपलं नाव कोरेल. मात्र बघूया इथे स्वरा 11 संघाचा हा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण त्याच्या हातामध्ये संघाचं भवितव्य आहे आणि या विक्टी स्पोर्ट्सचं भवितव्य आहे या फलंदाज दिनेश आणि किरणच्या हातामध्ये. 4 चेंडू 7 धावा. गोलंदाज तयार झालाय यावेळेस साडी लेंडकडनं प्रशांत. स्ट्राईकला फलंदाज दिनेश. 4 चेंडू 7 धावा. हा चेंडू स्वीप केलाय यावेळेस. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, वर्ल्ड क्लास फिल्डिंग, उच्च दर्जा क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. असं वाटतं चेंडू सीमा पार जातोय की काय. ता मात्र 3 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. स्ट्राईकला आलाय फलंदाज किरण, जो किरण विक्ट्री स्पोर्ट्स साठी मोठ्या संघात खेळतोय, ओरमच्या संघामध्ये खेळतो, अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र आता इथे या किरणला विसरावं लागेल. त्याने भूतकाळात काय केलं ते विसरायचं आहे, मात्र वर्तमानात त्याला करायचे आहे त्या फक्त इथे 6 धावा. गरज आहे 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. अजून या सामन्यातली रंगत, गंमत, सस्पेन्स, रहस्य कायम आहे. प्रेक्षक मात्र या सामन्याकडे लक्ष देऊन आहेत. आणखीन प्रेक्षकांची गर्दी आपण पाहिलेली आहे. मगाशी भरपूर प्रेक्षक इथे आले होते, कारण शेवटची ही लढत, मेगा फायनल, महायुद्ध सुरू आहे. तो विक्ट्री स्पोर्ट्स वर्सेस स्वरा 11. पहिल्या क्रमांकासाठी ही धडपड आहे. जीवाचं रान केलं जात आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते, कारण 1 नंबर इथे आणायचा आहे. पहिला क्रमांक 3-6. हा चेंडू स्वीप केलाय. चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, गुड फिल्डिंग, तितकाच चांगला थ्रो. ता मात्र 2 चेंडू आणि गरज आहे ती 5 धावांची. 2-5 ची गरज आहे. चौकार जर लगावला तर हा सामना विक्ट्री स्पोर्ट्सला इथे जिंकता येईल. 2-5. मात्र चौकार कोण मारेल हा मोठा प्रश्न आहे मैदानावरती, कारण 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणता फलंदाज विक्ट्री स्पोर्ट्सला विक्ट्री मिळवून देईल, कारण स्ट्राईकला आलाय फलंदाज दिनेश. आता दिनेशला मात्र इथे 1 चौकार मारावा लागेल. त्याने भूतकाळात किती चौकार मारलेत, किती षटकार मारलेत त्याला महत्व नाही, या एका चौकाराला किती महत्व आहे. हा 1 चौकार लगावला तर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळेल. मात्र जर इथे या 2 चेंडूंनी घात केला या फलंदाजाचा तर निश्चितच चॅम्पियन पद इथे हिसकावून घेईल हा स्वरा 11 संघ. जबरदस्त कामगिरी, टाळून जाऊ द्या या 2 संघांसाठी ज्यांनी जबरदस्त क्रिकेट सादर केल्या मैदानावरती. प्रेक्षकांची मनं जिंकल्यात. सामना कुणीही जिंको, मात्र हा विजय होणार आहे आमच्या विलास दादाचा, विजय होणार आहे आमच्या हेमंत दादाचा, विजय होणार आहे या संपूर्ण कमिटीचा, विजय होणार आहे या शिवसेनेचा. 2 चेंडू, गरज आहे 5 धावांची. जबरदस्त सामना. अजूनही या सामन्यामध्ये कोण जिंकेल, कोण पराभूत होईल हे सांगणं फार कठीण आहे. 2-5चा हा सामना ठिकाणी समीकरण. मात्र इथे चौकार कोण मारेल. गोलंदाज प्रशांत. यावेळेस बघा या ठिकाणी हुलकावणी दिलेली आहे, दबाव इथे दिसून येतोय, त्यामुळे अशा गोष्टी आपण पाहतोय. आता मात्र चेंडू सोडून दिलाय बघा दोन्ही बाजूने, मात्र इथे एकमेकांना. मात्र इथे तोच सरस ठरेल जो सामना इथे जिंकून देईल. कितीही काही तुम्ही करा मैदानावरती, मात्र जो इथे सामना जिंकून देईल तो हिरो ठरेल. बघूया कुणामध्ये किती क्षमता आहे, इसमें कितना है दम, जो जीतेगा वही बाजीराव सिंघम. 2 चेंडू 5 धावा. मैदानात पिन ड्रॉप सायलंट. प्रेक्षक मात्र अजूनही विचार करतायत. हा चेंडू स्वीप केलाय आणि हा सामना इथे मात्र आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. थँक्यू
स्कोर लेवल झालेला आहे, विकेटची बरोबरी झालेली आहे. जर इथे स्वरा 11 संघाच्या गोलंदाजांनी इथे गडी बाद केला तर हा सामना जिंकता येईल. मात्र इथे जर निधाव चेंडू फेकला तरी देखील हा सामना त्यांना जिंकता येणार नाही, कारण धावांची बरोबरी झालेली आहे, विकेटची बरोबरी झालेली आहे. मात्र नाणेफेकीचा कॉल गेलाय तो विक्ट्री स्पोर्ट्सच्या बाजूने. मात्र हा कॉल किती महत्त्वाचा आहे, टॉसला किती महत्त्व असते बघा या ठिकाणी, कारण टॉस इथे जिंकला विक्ट्री स्पोर्ट्सने, धावांची बरोबरी केलेली आहे. या दिनेशने चौकार लगावलेला आहे आणि धाडस दाखवलं आहे आणि गुणवत्तेला आपल्या न्याय दिलाय, आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मात्र या गोलंदाजाला, या प्रशांतला इथे गडी बाद करावा लागेल. गडी बाद केला तर चॅम्पियन ठरतील, अन्यथा इथे उपविजेता पदावर त्यांना समाधान मानावं लागेल. अजूनही स्वरा 11चे एक क्षेत्ररक्षक इथे अजूनही प्रयत्न करणार आहेत, विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षण कसं सजवायचं, मात्र एक सामना मला आठवतोय परवाच ज्या फलंदाजाने सामना काढून दिला होता, मात्र तो फलंदाज बाद झाला. शेवटच्या चेंडूवर 1 धावेची गरज होती आणि त्यानंतर सामना त्यांनी गमावला होता. मात्र इथे विकेट्स गेली तर मात्र ते चॅम्पियन पद जाणार. क्षेत्ररक्षण लवकर लावायचं आहे, तर मात्र अटॅकिंग फिल्डिंग पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षक इथे जवळ असणार आहेत, कारण इथे जर एज लागली, चेंडू हवेत गेला तर फलंदाज बाद होण्याची शक्यता असणार आहे. मात्र चौकार मारल्यानंतर या फलंदाजावर प्रचंड दिनेशवर मानसिक दडपण असणार आहे, कारण हा चेंडू फक्त त्याला खेळून काढायचा आहे आणि या चेंडूवर आता मात्र दिनेशची खरी परीक्षा असणार आहे, प्रशांतची परीक्षा असणार आहे. एक गडी बाद करायचा आहे. मेगा फायनलचा हा सामना, महायुद्ध, जो संघ जिंकेल तो संघ चॅम्पियन ठरेल. नारायण स्मृती चषकचा तो संघ चॅम्पियन ठरेल. मदन भोईर स्मृती चषकचा जबरदस्त सामना. एक चेंडू आणि गरज आहे इथे मात्र एका धावेची. मात्र इथे गरज आहे स्वरा 11ला एका गड्याची. ही धाव जर विक्ट्री स्पोर्ट्सने नाही केली तरी देखील चालेल, मात्र विकेट्स इथे साबू ठेवावं लागेल. क्षेत्ररक्षण लवकर लावायचं आहे बघा, भरपूर वेळ घेत आहे आपण, आम्ही समजू शकतो तुमच्या भावना, कारण एक चेंडू किती महत्त्वाचा आहे हे देखील आम्हाला माहिती आहे. मात्र आपण भरपूर वेळ घेता, गरजेपेक्षा जास्त वेळ घेत आहेत. एक चेंडू आणि इथे एक गडी हवा आहे जिंकण्यासाठी स्वरा 11ला. मात्र हा एक चेंडू इथे खेळून काढायचा आहे या दिनेशला. जेव्हा हा एक चेंडू येईल तेव्हा जोरदार टाळ्या जाऊ द्या. एका चेंडूसाठी शेवटचा चेंडू मेगा फायनलचा हा चेंडू ठरवेल चॅम्पियन कोण असणार आहे, कोणता संघ इथे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावेल. एक चेंडू आणि इथे एक गड्याची गरज आहे या स्वरा 11 संघाला. क्षेत्ररक्षण बघा किती क्लोज क्षेत्ररक्षण लावलं गेलंय आणि यावेळेस हा सामना जिंकलेला आहे आणि चॅम्पियन ठरलाय हा विक्ट्री स्पोर्ट्स संघ. जबरदस्त सामना. धर्म आमचा शिवसेना 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 वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास. खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास. लाल किल्ल्यावर भगवा फडको, लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास. मजकुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना. जात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना